आज संध्याकाळी मुंबईच्या गार्डलँड ग्राउंडमध्ये शिवसेनेच्या आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। खासदार नरेश म्हस्के या ठिकाणी उपस्थित आपण निगेटिव्ह बातचीत करणार आहोत। हा खूप महत्त्वाचा आहे कारण मुख्यमंत्री स्वतः यामध्ये संबोधन करणार आहेत, गटनेता सुद्धा निवडला जाणार आहे। काय म्हणतात? विधिमंडळ पक्षाची बैठक आहे। एक आमदार निवडून आल्यानंतर एक पद्धत आहे, प्रोसिजर आहे आणि विधिमंडळामध्ये निवडून आलेल्या आमदारांची बैठक आहे आमची पक्षाची आणि त्याच्यामध्ये आम्हाला विधिमंडळ पक्षाचा जो नेता आहे हा निवडला गेला। नक्कीच। आणि यामध्ये मुख्यमंत्री स्वतः त्यामुळे तेच पुन्हा मुख्यमंत्री होणे असं काही डेफिनेशन बरेचसे म्हणजे की त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या पडल्या महाराष्ट्राची जनता त्यांनाच पाहून मतदान करत त्यामुळे कुठेतरी न्याय व्हायला हवा। हे पहा की महाराष्ट्राची निवडणूक आहे, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या, सगळ्या नेत्यांनी ते मान्य केलं। माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि माननीय मुख्यमंत्री मंत्रिमंडळातील सदस्य आणि आमदार, महायुतीचे पदाधिकारी यांनी प्रचंड मेहनत करून ही सत्ता आलेली आहे आणि मी शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता आहे, खासदार आहे आणि मला असं वाटतं की तसंच आमदारांनाही वाटतं की आमचा पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा, पण शेवटी महायुतीचे नेते एकत्र बसतील आणि निर्णय घेतील। बालाजी कल्याणकर पण यांनी उपस्थित आहेत, आमदार झालेले आहेत। साहेब तुमचं अभिनंदन करतो आणि मुख्यमंत्री कोण व्हायला आमचे खासदार साहेब म्हणजे कसं की अवरचे नेते ठरवतील महायुतीचे 100% महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सामान्याचे मुख्यमंत्री आहेत आणि एक जनसामान्याचे मुख्यमंत्री एवढ्या योजना राबविल्या मुख्यमंत्री साहेबांनी आणि आज योजना लाडकी बहीण योजना एवढी आपल्याला फायदा झाला की आज 233 सीटा आपल्या या महायुतीमध्ये आल्या। खूप अभिनंदन आहे सर्व मुख्यमंत्री साहेबाचं, फडणवीस साहेबाचं आणि अजित पवार साहेबाचं। खूप त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आलेलं आहे, त्याच्याबद्दल आम्ही साहेब सांगतील ते आम्ही ते करू। नक्की। मी पुन्हा एकदा आता विधिमंडळ पक्षाचा नेता आणि गटनेता याच्यामध्ये फरक असतो। विधिमंडळ पक्षाचा नेता निवडला जातो तर ते कशा पद्धतीने ही सगळी निवड प्रक्रिया बघा, पक्षातील आमदार लोकशाही प्रक्रियेने या सगळ्या गोष्टी होत असतात आणि पक्षातील आमदार त्यांना सुचवतील, त्यांचा विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवड केली पाहिजे। मुख्यमंत्र्यांचा शपथविधी वाट पाहतोय महायुतीचा मुख्यमंत्री होण्याची, आम्ही सर्वजण वाट पाहतो, संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।